हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। आज आपण इथे उडीद डाळाची खूप टेस्टी आणि मजेदार रेसिपी बनवणार आहोत। चला आता याला कसं बनवायचं बघूया। तर मी इथे काल रात्री 1 कप भरे एवढं उडीद डाळ भिगून घेतलेले होते। भिगून घेतल्यानंतर मी सकाळी याला छानपैकी धुवून ठेवलेला आहे। आता मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आज आपण इथे मेंदू वडा बनवणार आहोत। खूप खूप टेस्टी बनतात। तर चला याला बनवूया। पहिल्यांदा याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेऊया। छान एकदम स्मूथ सा पेस्ट बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी ते छानपैकी पेस्ट याचा रेडी झालेला आहे। पाणी न घालता करायचं आहे। थोडंसं खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता, जास्त नाही, फक्त 1 चमचा भर एवढंही। आता ह्याला एक बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जर आपलं बॅटर जे आहे ते थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही इथं तांदळाचं पीठ पण घालू शकता। तर मी थोडंसं याला फेटून घेते। ह्याला 5 मिनिट एवढं छानपैकी असं फेटून घेतला पाहिजे, ताकी जे बॅटर आहे ते थोडंसं फुलेल। आणि मी इथे कांदा, हरी मिरची आणि कढीपत्ता, अद्रक आणि 1 चमचा भर एवढं जीरा घेतलेला आहे। तुम्ही इथं पाहिजे असेल तर ओलं खोबरं पण घालू शकता आणि कांदा स्किप पण करू शकता। आणि चवीनुसार मीठ पण घालूया। मीठ घातल्यानंतर छानपैकी असं मिक्स करून घेऊया। तर आपलं बॅटर रेडी झालेलं आहे मेंदू वड्यासाठी। तर आज आपण इथं मेंदू वडा बनवणार आहोत। खूप सोपी आणि खूप टेस्टी पण बनतात। मिक्स करून घेतल्यावर 5 मिनिट याला असंच झाकून ठेवूया। 5 मिनिट झाल्यावर याला परत एकदा मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर आता मेंदू वड्यासाठी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तर चला आता वडे बनवूया। मी इथे एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। तुम्ही हाताने पण असे करू शकता, नाहीतर एक मोठासा चमचा घेऊ शकता। चमचा वर ठेवून पण बनवू शकता। अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पण बनवू शकतात वडे। तर चला आता मी गॅसवर ते ऑलरेडी तेल गरम व्हायला ठेवले होते। तेल छानपैकी गरम झाला पाहिजे। गरम झाल्यावर मी ते एक एक करून मेंदू वडे सोडूया तेलामध्ये। तुम्ही बघू शकता मी हातानेच करत आहे। तुम्ही पाहिजे असेल तर मी जे दुसरी पद्धती सांगितली आहे ना, तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता। तर एक एक मेंदू वडा घालताना आपण परत सारखं हाताला पाणी लावायला पाहिजे, कारण ते बॅटर जे हाताला चिपकत नाही तर सगळं हातालाच लागतं बॅटर। त्यामुळे पाणी लावत तुम्ही असे प्रकारे करू शकता। तर छानपैकी आपले मेंदू वडे रेडी झालेले आहे। हलकासा कलर बी चेंज व्हायला येतं। तर मी ह्याला पलटून घेते। असे फ्राय करून घेऊ, डीप फ्राय। तुम्ही इडलीसोबत वगैरे सर्व करू शकता। तर आमच्या घरात इडली बनवत होते, म्हणून मी थोडेसे मेंदू वडे पण बनवा म्हणून असं मी बनवत आहे आज। तर आपले मेंदू वडे रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता वरून क्रिस्पी आणि मध्ये सॉफ्ट आणि टेस्टी पण। तर मी ते मेंदू वडेला बाहेर काढते। छानपैकी आपले मेंदू वडे रेडी झालेले आहेत। तुम्ही इथे तांदळाचे पण बनवू शकता, नाहीतर तुम्ही इथे रवाचे पण वडे बनवू शकता। तर टेस्टी मजेदार आपले मेंदू वडे रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता सेम टू सेम जसे बाहेर मिळतात तसेच। आय होप तुम्हाला व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्या। बघू शकता तुम्ही किती टेस्टी आणि मधून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी मेंदू वडा रेडी झालेला आहे। तर याला गरमागरम आपण सर्व करूया। तर मी इथे चटणी पण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे इडलीसाठी वगैरे। तुम्ही इथे इडलीसाठी बनवलेलं चटणी पण मेंदू वड्यासाठी तुम्ही बनवू शकता। तर आपलं हॉटेल स्टाईल मेंदू वडा आणि चटणी रेडी झालेला आहे। आय होप व्हिडिओ अच्छा वाटलं तर लाईक करा आणि शेअर करा। तर तुम्ही बघू शकता गरमागरम वडे रेडी झालेले आहेत। तर याला मी टेस्ट करून बघते कसं झालेलं आहे। खूप छान आणि खूप टेस्टी वाटालेत। वाव, खूप छान टेस्टी बनलेलं आहे। चला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळू, तोपर्यंत नमस्कार।